12 जानेवारीला मी सिंदखेड राजाला जाते, माता जिजाऊचं दर्शन करते, जालन्याला येते, चव्हाण सेंटरचं काम बघते आणि मग मी औरंगाबादला जाते. हा माझा दिनक्रमांक अनेक वर्ष हा राहिलेला आहे. त्यामुळे तुमची सगळ्यांची ही भेट मला 12 जानेवारीला नेहमीच असते. आज राजेश भैयांना एक मोठा अवॉर्ड वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मिळालेलं आहे, त्याच्यामुळे ते तिथे गेलेले आहेत. मग आम्ही बाकीचे सगळे सहकारी गेलो, दर्शन घेतलं, अतिशय चांगलं दर्शन आमचं झालं आणि ते करून चव्हाण सेंटरची मीटिंग मी आत्ता इथे केली आणि हे करून मी औरंगाबादला जाणार आहे. हा माझा प्रोग्राम आहे आजचा. तुम्ही जिजाऊ सृष्टीला गेल्यानंतर तुम्ही तिथं भाषणामध्ये असं बोललात की आमचं जर सरकार असेल आणि जर धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा जर प्रस्ताव आला तर आम्ही लगेच मी असं म्हणले, जे मी अनेक वेळा म्हणलेले आणि फ्लोअर ऑफ द हाऊसवर म्हणले, म्हणजे पार्लमेंट इज सुप्रीम, त्याच्यावर जे बोलतो ते ॲब्सल्यूट ऑफिशियल असतं. मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा म्हणले, सरकार कुणाचंही असू दे, पण मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने समाजाबरोबर तर आहेच, पण जो काही प्रस्ताव जे कोणी मग आमचं सरकार असेल किंवा दुसरं कुठलं आत्ताचं जे सरकार आहे त्याला आमची सहकार्याचीच भूमिका असेल. त्यांनी प्रस्ताव द्यावा, महाराष्ट्र सरकारने तो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी दिल्लीला पाठवावा लागेल, तिथे आम्ही सरकारबरोबर मतदान करू. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले. 20 तारखेला ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. मात्र अद्यापही सरकार मराठा आरक्षणासाठी सरसकट देत नाही आहे, तर आंदोलन खूप मोठं होणार आहे. तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? मला असं वाटतं जरांगे पाटलांचं आणि महाराष्ट्र सरकारची चर्चा चालू आहे. सरकारने उत्तर देऊन त्यांना 20 तारखेची वेळ जी दिलेली आहे, त्याच्यामुळे 20 तारखेला अजून 8 दिवस आहेत, त्याच्यामुळे विश्वास ठेवूया सरकारवर. 20 तारखेला मुंबईला प्रतिबंधाबद्दलचे आदेश लावून टाकले 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर. मग आता मोर्चाचं कारण होय, आता काय कदाचित म्हणजे का ते पोलिसांनी केले त्याची माहिती काढायला लागेल आपल्याला. महाविकास आघाडीच्या काळात राज्यात धर्माचा लोप होऊन अधर्म वाढत होता, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी एकनाथ शिंदेसोबत राज्याची धुरा हाती घेतली आणि या आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट करत भाजपनं महाविकास आघाडीवर निशाणा साधला. या व्हिडिओमध्ये त्यांनी भाजपनं उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात साधूंवर झालेल्या हल्ल्याची क्लिप सुद्धा दाखवली. हे म्हणजे कोण? भाजपनं. कोणी केलं हे ट्विट? हे आपलं देवेंद्र फडणवीस स्वतः. भाजपनं ट्विट केलं. आमच्यासाठी ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. दडपशाही ते करतात, आम्ही दडपशाहीवाले नाही. एक आणि मूळ मुद्दे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. आरक्षणाचा अतिशय गंभीरने हा प्रश्न समोर आहे. हे सगळं असताना उगाच उद्धव ठाकरेजींवर आरोप प्रत्यारोप करून काय निष्पन्न होणार आहे? मला वाटतं प्रश्न सोडवायचे असतील तर आज भारतीय जनता पक्ष ज्यांनी आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED चा काही ठिकाणी वापर, काही ठिकाणी गैरवापर करून ज्या पद्धतीने पक्ष फोडले, घरं फोडली, हे काय महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रात विरोधक असला तरी तो दिलदार राहिलेला आहे आणि ह्यालाच सुसंस्कृत कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र म्हणतात. हे दुर्दैव आहे की हे जे आत्ताचं गलिच्छ राजकारण चाललेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष अतिशय असंवेदनशील, मग तो शेतकऱ्यांचा विषय असेल, सोयाबीनचा असेल, कपासाचा असेल, दुधाचा असेल, कांद्याचा असेल, हे प्रश्न असतील किंवा अंगणवाडी आमच्या भगिनींचे प्रश्न असतील, ह्याच्याबद्दल अतिशय असंवेदनशील राहिलेलं आहे. ताई, भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादीची ताकद म्हणून मी इथे लोकसभा लढवणार असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय, तर भाजपकडून परिणय फुके निवडणूक लढवण्याच्या तयारी. तो त्यांचा आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा दावा केलाय. तो त्यांच्या अंतर्गत, ते दोघं एका आघाडीत आहेत ना, मग तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, आमचा काय संबंध त्याच्याशी? बरं, मोदींचे मिशन महाराष्ट्र सुरू आहे आणि त्यामुळे मोदींचे राज्याचे दौरे सुद्धा वाढणार आहेत, कसं बघता तुम्ही? लोकशाही आहे, ते दडपशाही आहे. आईस वापर, कुठे इन्कम टॅक्स कर, पक्ष फोड, असले उद्योग आम्ही नाही करत.
ही लोकशाही आहे, जरूर त्यांनी यावं. अतिथी देवो भव. महाराष्ट्रात या देशाच्या प्रधानमंत्र्याचं कुठल्याही विचाराच्या पक्षाचा असला तरी अर्थातच त्याचं आम्ही स्वागतच करू. एवढे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. काल ताई जो निकाल लागलेला आहे शिवसेनेचा, त्या शिवसेनेच्या निकालावरून असं दिसतं नारोकरांच्या की शिवसेना जिंकली आणि ठाकरे हारले. याचा परिणाम आता आपल्या राष्ट्रवादीवर काय होणार आहे? शिवसेना म्हणजे कोण? शिवसेना जिंकली आणि ठाकरे हारले असं पण शिवसेना म्हणजे कोण? शिंदे. असं असतं, अदृश्य शक्ती हा शब्द मी नाही काढलेला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी आसाममधून ते म्हणले होते की आपल्या मागे अदृश्य शक्ती आहे आणि अदृश्य शक्ती आपल्याला मदत करेल. आता अदृश्य शक्ती कोण आहे काय हे नाही मला माहिती. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीच्या जीवावर जे काय या देशात संविधानाच्या विरोधात किंवा संविधानाला बाजूला ठेवून जे निर्णय घेतले जातात हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत. आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच राजकारण आणि समाजकारण करणार आणि ज्या पद्धतीने ओरबाडून तो पक्ष देण्यात आला. कारण माझं ठाम मत आजही आहे की हा पक्ष वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींना तो पक्ष दिला आणि त्यानंतर 10 ते 15 वर्ष ह्याच लोकांनी उद्धवजींना नेता मानला. उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्याच कॅबिनेटमध्ये 2.5 वर्ष हे सगळे लोकांनी मंत्रिपदं भूषवली आहेत ना. त्यामुळे एकदम असं काय झालं अदृश्य शक्तीने केलं की हा प्रश्न आला. याचा काही राष्ट्रवादीच्या आता तुमच्या जे गटबाजी चालू आहे, गट झालेले आहेत, त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का? काही तुमच्या वातावरण? आमच्याकडे गटबीट काय झालेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, फाउंडर, मेंबर आणि अध्यक्ष हे आदरणीय शरद पवार आहेत. दिल्लीपासून नाही, काश्मीर टू कन्याकुमारी कोणालाही विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, बच्चा जानता आहे की बच्चा म्हणा किंवा सिनियर सिटीजन म्हणा, सगळ्यांना माहिती आहे की या पक्षाची स्थापना, ओळख आणि चेहरा हा फक्त आदरणीय शरद पवार आहे. त्यामुळे अदृश्य शक्ती काय करेल वगैरे मला माहिती नाही. माझा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टावर माझा प्रचंड विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळेल. परंतु ज्या पद्धतीने ताई आता आमदार पात्रतेच्या अनुषंगाने निर्णय झाले, दोन्ही पक्षाचे त्यांनी आमदारांना पात्र ठरवलं. आता पुढची वेळी आपल्या पक्षाची होणार, तुम्ही परत त्यांच्याकडून जशा न्यायाची अपेक्षा करता की खरंच न्याय म्हणजे मिळेल त्या अध्यक्षांकडून? बघूया ना, बघूया. आपण कशाला आधीपासूनच विचार करायचा. या निर्णयाचा काही परिणाम? आता ते अदृश्य शक्तीच सांगू शकेल, कारण का माननीय मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं करते. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीबद्दल मी नाही सांगू शकत. अदृश्य शक्ती मला नाही माहिती. याचं उत्तर तुम्हाला आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल. का अदृश्य शक्ती आपल्याबरोबर आहे मी नाही सुरुवात केली, ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आसाममध्ये सुरू केली. म्हणजे महाराष्ट्रात सध्याचं राजकारण जे चाललंय, अदृश्य शक्तीच्या भोवती चाललं. शक्यता नाकारता येत नाही, कारण काही राजकारण महाराष्ट्राचं नाही, गलिच्छ राजकारण चाललंय. पक्ष फोडा, संविधानाच्या ला बाजूला ठेवून निर्णय घ्या. सुप्रीम कोर्टात या सगळ्या केसेसमध्ये आम्ही जिंकणार आहोत तुम्ही बघाल. कारण का अन्याय, पक्ष ज्यांनी स्थापन केले त्यांच्याकडून पक्ष काढून देणे हा कुठला न्याय? तुम्ही मला सांगा, तुमच्या घरातून तुम्हाला काढून टाकलं, जे घर तुमच्या नावावर आहे हे योग्य आहे? अदृश्य शक्ती जर तुमच्या राष्ट्रवादीसाठी उपयुक्त झाला तर ते मला माहिती नाही. मी कसं सांगणार अदृश्य शक्ती कोण आहे हेच मला माहिती नाही. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं अदृश्य शक्ती कोण आहे जी त्यांना सगळ्यांना मदत करते. विधिमंडळापेक्षा आता न्यायव्यवस्थेवर अधिक विश्वास या सगळ्या प्रकारामध्ये. आता म्हणजे कालची ऑर्डर तुम्ही बघा, महाराष्ट्राची ऑर्डर इंग्रजीमध्ये वाचली गेली. याचं कारण काय? मराठीत का नाही वाचलं झाली? ज्या स्पीकर तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की अनेक चॅनलवाले असं म्हणत होते, म्हणजे चॅनलवरचं अनालिसिस की ते अडखळत होते असं चॅनलवाले म्हणतात, मी नाही म्हणत आहे. चॅनलवाले म्हणत होते हे पहिल्यांदाच वाचतात का, एवढे का अखळत आहेत? त्यांचं मराठी इंग्रजी तर चांगलंच आहे आणि इंग्रजीत का ऑर्डर मराठीत का नव्हती, असे अनेक प्रश्न. आणि एक दबती चर्चा समाजात आहे. मी म्हणत नाही आहे, मी आरोप करत नाही, पण एक समाजात दबत्या आवाजात एक चर्चा आहे ही ऑर्डर दुसऱ्यांनीच लिहिली, यांना फक्त वाचायला दिली असं लोक म्हणतात.
त्याच्यामुळे आता याच्यात सत्य आहे असत्य आहे हे काळच मला तसं वाटतं. शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या इंग्रजीमध्ये ती ऑर्डर यायचं कारणच काय, ती ऑर्डर मराठीत का नाही आल्या? आम्ही स्वाभिमानी मराठी लोक आहेत, आम्हाला आमच्या मराठी भाषेत सार्थ अभिमान आहे. मग का नाही मराठीत ती ऑर्डर आली? ताई, माईक. आहे का कोणावर? अजून काही पुन्हा प्रश्न? महाराष्ट्राचा दौरा होतोय सगळा? माझा आता महाराष्ट्राचा दौरा चालूच असतो. मी असं कधीच माझा वेळ जात नाही की मी महाराष्ट्राचा दौरा करा. आता पहिला लोकसभा आणि त्याच्यानंतर विधानसभा. लोकसभेच्या फॉर्म्युला चर्चा ह्या आता सतत चालू आहेतच. मागच्याही आठवड्यात मीटिंग झाली, महाविकास आघाडीची झाली, इंडियाची झाली. त्याच्यामुळे तुम्हाला लवकरच सगळे अनाऊन्समेंट, तिकीटं, कॅन्डिडेट ह्या सगळ्यावरच चर्चा होते. त्यामुळे पुढच्या 15-1 दिवसात तुम्हाला पूर्णपणे सगळ्याची माहिती मिळेल. ताई, एक लोकल प्रश्न. लोकसभेतून राजेश टोपेंना मतदान उमेदवार देणार? ते इंडिया आघाडी ठरवणार ना. मी किंवा राजीव भैया कसं ठरवणार? तो निर्णय इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा असेल. तर नावं असणार आहे का? बघूया ना. चर्चा तो होणे तो पुरी. थँक्यू. बाकीचे उशिरा आले त्यांना काय